ज्या गाडीमधून निलेश घायवळ हा फिरायचा, सोशल मीडियावर रील्स टाकायचा आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा, ती गाडी पुणे पोलिसांनी खर्डा येथून जप्त केलेली आहे। सध्या निलेश घायवळ हा फरार आहे आणि त्यामुळे त्याची जी काही वाहनं आहेत, जी काही संपत्ती आहे, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय आणि ही काळी स्कॉर्पिओ आपण पाहतोय जी खर्डा जामखेड मधून उसाच्या शेतामध्ये निलेश घायवळ याने लपवलेली होती, ती कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि काळ्या काचा पूर्णपणे या गाडीला आपल्याला पाहायला मिळतात। अशा अनेक गाड्या घेऊन सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी निलेश घायवळ हा त्याच्या साथीदारांना घेऊन फिरायचा। 8055 नावाची ही गाडी आहे। या गाडीला बॉस असं म्हटलं जायचं कारण की त्याची नंबर प्लेट होती ती तशा पद्धतीची होती आणि याच गाडींमधून निलेश घायवळ हा खंडणी मागणे, दहशत पसरवणे, त्याचबरोबर सोशल मीडियावर रील्स अपलोड करणे अशा पद्धतीची कामं करत होता। ती गाडी आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आतापर्यंत म्हणजे निलेश घायवळ हा फरार झाल्यापासून 4 गाड्या, यामध्ये 2 चारचाकी आणि 2 दुचाकी आहेत, त्या जप्त केलेल्या आहेत। ही संपूर्ण गाडी आपण पाहतोय जी उसाच्या शेतामध्ये निलेश घायवळ याने लावलेली होती, ती पोलिसांनी जप्त केलेली आहे। ज्यावेळेस ही गाडी पोलिसांनी जप्त केली त्यावेळेस या गाडीला नंबर प्लेट आहे ती नव्हती। निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी ती नंबर प्लेट आतमधल्या बाजूच्या सीटवर ठेवलेली होती, ती सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे। आता ही गाडी कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात आलेली आहे। आणखीन काही गाड्या आहेत ज्या निलेश घायवळच्या नावावर किंवा त्याच्या मित्रांच्या नावावर आहेत, त्या सुद्धा आहेत, त्याचा सुद्धा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। पण ही 8055 नावाची गाडी जी माऊली तोंडे याच्या नावावर आहे, जो या संपूर्ण गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, त्याच्या नावावर ही गाडी असल्याचं पाहायला मिळते आणि आतापर्यंत पुणे पोलिसांनी 4 गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि आणखीन काही गाड्या असण्याची सुद्धा शक्यता आहे। त्या अनुषंगानं सुद्धा कोथरूड पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। पण एक महत्वाची अपडेट आहे ती सुद्धा समोर आलेली आहे, जी चारचाकी जी गाडी होती ती आता पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।